नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बऱ्याच दिवसानंतर नवोदय सराव संच हा जो काही असणारा 7वा संच आहे तो घेत आहोत. ठीक आहे. तर यामध्ये बरंच आपल्याला कालावधी गेलेला आहे. थोडेसे घरगुती प्रॉब्लेम्स असल्यामुळं या गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे. तर चला, आज आपण नवोदय सराव संच 7 नंबरचा जो काही आहे तो आज आपण इथे काय करणार आहोत, पाहणार आहोत. ठीक आहे. चला, तर आज आपण जो काही संच आहे त्या संचामध्ये असणारे जे काही क्वेश्चन्स आहेत यांच्यावरती आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न काय सांगतो ते. आता सर्व कोरोना वगैरे गेलेला आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळं लवकरच परीक्षा होण्याचे चान्सेस असतील. तरीही विद्यार्थ्यांना सराव संचची काय करायची आहे, भरपूर तयारी करायची आहे. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न काय सांगतो. पहिला प्रश्न आहे, 2x अधिक 3 ही विषम संख्या आहे, तर त्या पुढील क्रमाने येणारी विषम संख्या कोणती. आता बघा, सुरुवातीला तुम्हाला ही 2x अधिक 3 नावाची एक विषम संख्या दिलेली आहे आणि क्रमाने येणारी पुढची विषम संख्या ओळखायची. आता कोणतीही विषम संख्या असेल आणि त्याच्यानंतरची जर क्रमाने येणारी विषम संख्या तुम्हाला ओळखायची असेल तर ते अशा पद्धतीने आहेत. बघा, समजा 1च्या नंतरची कोणती आहे, 3च्या नंतरची कोणती आहे, 5. म्हणजे क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या जर पकडल्या तर यांच्यामध्ये किती असतो, तर 2चा फरक आहे. ठीक आहे. तर अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी काही संख्या तुम्हाला दिलेली आहे या संख्येच्या पुढची संख्या शोधायची. ठीक आहे. चला, तर मग आपण ती शोधू. बघा, कोणती संख्या आहे ती, 2x अधिक 3 आणि पुढची असल्यामुळे काय करावं लागेल, तुम्हाला 2 प्लस करावे लागतील. ठीक आहे. हा 2x जशाला तसा, हे चल आहेत. चलामध्ये कोणतीही संख्या आपण प्लस करू शकत नाही. संख्येमध्ये मात्र संख्या काय करू शकतो, आपण प्लस करू शकतो. म्हणजे पुढची संख्या कोणती आहे, 2x अधिक 5. तर अशा पद्धतीनं इथे जो काही दिसणारा ऑप्शन्स आहे तो 2x अधिक 5 नावाचा जो ऑप्शन आहे तो 2 नंबरला आहे. म्हणजे याचं पर्यायी उत्तर कोणतं आहे, तर 2. म्हणजेच 2x अधिक 5 हे त्यातलं काय आहे, पर्यायी उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय आहे ते बघू आपण. पुढचा आहे, 43 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती. आता 43 ही विषम संख्या आहे आणि आपल्याला कोणती विचारली, 8वी विषम संख्या विचारली. मग आपण काय करणार, 43 जशाला तसं पुढची काढायची म्हणून प्लस आणि मागची काढायची असेल तर मायनस करावं लागलं असतं. ठीक आहे. 43 8वी सांगितली. आपण आत्ताच पाहिलं की कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो, 2चा, म्हणून 2 गुणिला 8. आता दिलेली विषम आहे 43 आणि काढायला पण विषम सांगितली, म्हणून आपल्याला एक प्लस किंवा मायनस करण्याची गरज नाही. म्हणून 43 अधिक 8 दुनी 16. कंचे भागोबेवच्या नियमानुसार अगोदर गुणाकार होईल, म्हणून 8 गुणिला 2 16. 43 जशाला तसा आणि 43 अधिक 16 यांची जर आपण बेरीज केली तर ती येते 9 आणि 5 म्हणजेच 59. तर पर्याय क्रमांक 2 याचंसुद्धा उत्तर काय असायला पाहिजे, तर तेच उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 3 आपल्याला सांगितले. बघा, सोडवा. प्रश्न सोडवायचा आहे, 12/4 गुणिला 15 गुणिला 2 अधिक 25 भागाकारात 5 गुणिला 5 गुणिला 4 मायनस 190. आता याला सोडवायचं आहे, म्हणजे हे सोडवत असताना आपल्याला कंचे भागोबेव असा जो काही नियम आपल्याकडे आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बॉडमास पद्धत असं म्हणतो, त्या पद्धतीचा वापर करूनच आपल्याला सोडवावं लागेल. ठीक आहे. तर एक सुरुवातीला लक्षात घ्या, अगोदर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि वजाबाकी, अशा पद्धतीनं आपण त्याला सोडून घेऊ. बघा, भागाकारामध्ये काय होईल, अगोदर हे इथपर्यंत जे काय आहे हे सोडून घ्यावं लागेल. म्हणजे 12/4 किती येतो, 3 गुणिला 15 गुणिला 2 30. ठीक आहे. अधिक 25 भागाकारामध्ये 5 म्हणजे किती येतो, 5 गुणिला 4. ठीक आहे. गुणिला 4 मायनस 190. तिसरीक 90 अधिक 5 चोक 20 मायनस 190. ठीक आहे. 15 दोन्ही 30, तिसरीक 90, 5 इथे अजून एक 5 राहिले आहे. ठीक आहे. म्हणजे इथे काय येतो, 100.
इथे यायला पाहिजे 100. सॉरी चुकून झालेलं आहे. 190 वजा 190. 190मधून 190 गेले तर खाली काय राहतो 0. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचं पर्यायी उत्तर काय आहे बरोबर हे पर्यायी उत्तर पाहायला मिळेल. ठीक आहे, तर उत्तर आहे 0. कंचे भागू बेव याच्या नियमाचा वापर करून आपल्याला सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न, 8ने निशेष भाग जाणारी जी काही संख्या आहे ती आपल्याला खालीलपैकी शोधायची. आता एक नेहमीच लक्षात घ्या, आपल्याला 8ची कसोटी माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, डिव्हिजिबिलिटी रूल्स. आता 8ची डिव्हिजिबिलिटी रूल्स काय आहे, शेवटच्या 3 अंकापासून जी काही संख्या तयार होते ना, त्या 3 अंकी संख्येला जर 8ने भाग गेला तर दिलेल्या संख्येला काय होत असतो 8ने निशेष भाग जातो. ठीक आहे, तर मग आपण ही जी काही पहिली संख्या आहे 642, या 642ला भाग देऊन पाहायचा. जर जात असेल तर दिलेल्या संख्येला काय होतो 8ने निशेष भाग जातो. किंवा हे शेवटचे 3 अंकापासून कोणती संख्या तयार होते 008 म्हणजे 8ला 8ने भाग जातो का जातो. याचा अर्थ 8ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे यामध्ये असणारी 67,008 ही काय आहे 8ने निशेष भाग जाणारी संख्या आहे. 1/2 व 1/3 यांच्या दरम्यानचा अपूर्णांक कोणता आहे. आता मध्ये असणारा अपूर्णांक शोधायचा. आता एक नेहमी लक्षात घ्या, अपूर्णांक शोधत असताना वरच्या वरच्यांची बेरीज करायची 1 अधिक 1 आणि खालच्या खालच्यांची बेरीज करायची 2 अधिक 3. ठीक आहे, अंशाची आणि छेदाची. अंशाची बेरीज किती येते 2, छेदाची बेरीज किती येते 3 आणि 2 5 म्हणजे 2 छेदामध्ये 5 हा जो काही दरम्यानचा असणारा अपूर्णांक आहे तो 2 छेदामध्ये 5 हा पर्यायी उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, 1.44 छेदामध्ये 1.2 अधिक 1.69 छेदामध्ये 1.3 मायनस 1.96 छेदामध्ये 1.4 अशा पद्धतीनं हा पुढचा प्रश्न आहे. प्रश्नांचा लेवल हा थोडासा हार्ड आहे, जेणेकरून आपल्या पेपरमध्ये असणारे जे काही प्रश्न आहे ते जास्त हार्डनेस जरी आलेले असतील तरी आपल्याला सहजासहजी सोडवता यावे या उद्देशानं ही प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे. ठीक आहे, तर चला हा जो काही प्रश्न दिलेला आहे तो बघून घेऊ. आता एक नेहमी लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार आणि गुणाकार वगैरे करतो त्यावेळेस भागाकार करत असताना अंशामध्ये आणि छेदामध्ये दशांश नंतर सारख्या संख्या असाव्यात. म्हणजे 1.44 छेदामध्ये 1.20 असं करून घ्यायचं. पुढं 1.69 छेदामध्ये 1.30 करून घ्यायचं. मायनस 1.96 छेदामध्ये 1.40 करून घ्यायचं. दशांश काढून टाकला तर 144 छेदामध्ये 120 अधिक 169 छेदामध्ये 130. ठीक आहे, मायनस 196 छेदामध्ये 140 अशा पद्धतीने तुम्हाला मिळेल. आणि मग काय करायचं आहे बघा, तुम्हाला डायरेक्टली भाग द्यायचा. भाग कसा जातो बघा, असा जर भाग दिला तर 12 छेदामध्ये 10 अधिक असा जर भाग दिला तर 13 छेदामध्ये 10 मायनस 14 छेदामध्ये 10 अशा पद्धतीने तो भाग देईल. आणि 12 आणि 13ची जर तुम्ही बेरीज केली तर ती तिथे 25. ठीक आहे, 25 मायनस 14 छेदामध्ये 10 म्हणजेच 11 छेदामध्ये 10. 1 0 कट केला तर उत्तर यायला पाहिजे होतं 1.1. जे काही पर्याय क्रमांक 2मध्ये दिसतो आपल्याला ते पर्याय क्रमांक 2मधलं उत्तर काय आहे याचं बरोबर उत्तर आहे 1.1. पुढचा प्रश्न, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने 12 तासात भरते, तर दोन्ही नळाने ती टाकी किती वेळामध्ये भरते. ठीक आहे, असा हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. पाण्याची टाकी आणि नळ हा काही आपल्याला नवोदयसाठी घटक आलेला नाही आत्तापर्यंत. मात्र लेवलचा जर विचार केला तर एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा असे प्रश्न आलेले आहेत, एक व्यक्ती एक काम 6 तासात करते, दुसरी व्यक्ती ते काम 12 तासात करते, तर ते दोन्ही मिळून ते काम किती तासामध्ये करू शकतात असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. म्हणून एक नेहमी लक्षात ठेवायचं की दोन मिळून जर एक काम पूर्ण करणार असतील तर अगोदर नेहमी त्यांच्या दोघांचा काय करायचा गुणाकार करायचा. म्हणजे 12 गुणिला 6 आणि नंतर त्यांच्या दोघांची बेरीज करायची. ठीक आहे, वरती गुणाकार आणि खाली बेरीज म्हणजे 12 गुणिला 6 छेदामध्ये काय येतो 18. ठीक आहे, 6 3 18 आणि 3 चौक 12. याचा अर्थ 4 तास हे जे काही दिलेलं आहे पर्याय क्रमांक 4मध्ये असणारं उत्तर काय आहे बरोबर आहे पर्याय क्रमांक 4. 825चे 4% किती होतात बघा. 825ला काय करायचं गुणिला 4 भागाकारामध्ये
825 गुणिला 4 भागाकारामध्ये 100 करायचं, म्हणजे 25 चोक 100, हे 825 भागिला 25, म्हणजेच 825ला जर 25ने भाग दिला तर पर्याय क्रमांक 38, म्हणजे 825चे जर 25 तुकडे केले तर उत्तर काय येतं 38, म्हणजे पर्याय क्रमांकामधलं उत्तर आहे 38. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9. खालील संख्यामाला पूर्ण करा. आता एक थोडंसं वेगळ्या पद्धतीचा हा प्रश्न आपण घेतलेला आहे चाचणीमध्ये, की एक संख्यामाला तुम्हाला दिलेली आहे आणि त्या संख्यामालावरून काय करायचं आहे, तुम्हाला ती संख्यामाला पूर्ण करायची. बघा आता 2, 3, 5, 7, 9. जनरली मुलं हे असं करतील, परंतु 9 हे जे काही दिलेलं आहे त्यातलं पर्याय क्रमांक पहिला असणारं 9 हे चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे, कारण बघा आपल्याला जर समजा 2 2चा फरक धरला तर ह्या 3 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे, 1चा, इथं 2चा आणि इथं 2चा, तर पुढं 2चा फरक येईल का, तर येणार नाही. कारण का, एक तर फरक सर्वांच्यामध्ये असणारा फरक कसा असायला पाहिजे होता, सारखा असायला पाहिजे होता, म्हणजेच ही जी काही संख्या मला दिसते तर ती फरकाची संख्या मला नाही. मग सुरुवातीला आपण काय करायचे, एक जे काही स्पेशल संख्यामाला असतात तुम्हाला दिलेल्या, तर त्या स्पेशल संख्यामालामध्ये हा कोणत्या वेगळ्या प्रकारचा गट आहे का हे आपल्याला बघायचं आहे. तर 3, 2, 3, 5, 7 हा जो काही संख्या दिसतो हा मूळ संख्येचा गट आहे. कोणता, मूळ संख्या गट. आणि मूळ संख्या गट जर असेल तर मग 2 नंतरची मूळ संख्या 3 आहे, 3 नंतरची 5 आहे, 5 नंतरची 7 आहे आणि 7 नंतरची 9 ही मूळ आहे का, नाही. म्हणजे पुढची संख्या कोणती असायला पाहिजे होती, जी मूळ आहे ती म्हणजे 11 ही मूळ संख्या आहे पुढे असणारी, म्हणजे पर्याय क्रमांक 11 हे काय आहे त्यातलं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी मूळ संख्या कोणती. आता खूप सोपा प्रश्न दिलेला आहे की मूळ संख्या आपल्याला ओळखायची. बघा आता मूळ संख्या ओळखत असताना मूळ म्हणजे कोणत्या, ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येनं भाग जातो, दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही, अशा संख्येला आपण कोणत्या संख्या म्हणतो, मूळ संख्या असं म्हणतो. म्हणजे 99ला 1 आणि 11 9 यांनी भाग जातो, म्हणजे 99 मूळ संख्या नाही. 69ला 1, 3ने पण भाग जातो, 23ने भाग जातो, 69ने भाग जातो, म्हणजे 23 पण नाही, 69 सुद्धा नाही. ठीक आहे. आणि 39 सुद्धा नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 79, 7, 9 हा जो काही पर्याय क्रमांक दिसतो पहिला, हा 10व्याचं पहिलं उत्तर काय आहे, बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 450चे 28% अधिक 280चे 45% बरोबर किती. आता हे पर्याय क्रमांकातून सोप्पा पद्धतीने याला काय करायचं, तुम्हाला सोडवायचं आहे. हे जर याला तुम्ही पूर्ण सोडवलं म्हणजे 450 गुणिला 28 भागाकारामध्ये काय करायचं 100 अधिक 280 45 छेदामध्ये 100. याला जर असं तुम्ही सोडवलं पूर्ण तर याचं उत्तर काय यायला पाहिजे तुमचं, पर्याय क्रमांक 2 म्हणजे 252 हे पर्याय क्रमांक उत्तर 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. 6.5 लिटरचे किती टक्के म्हणजे 130 ml होय. आपल्याला काय करायचं, टक्केवारीमध्ये रूपांतर करायचे. 130 ml कितीचे होतील, 6.5 लिटरचे. आता मग आपल्याला हे ml मध्ये काढायचं तर आपल्याला ह्याला पण ml मध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे 6500 ml असं होईल. ते किती टक्के आपल्याला माहिती नाही, मग आपण म्हणू x% बरोबर 130 ml. हे 2 0 आणि हे 2 0 काय होतील, कट होतील. x दशाला तसा 130 छेदामध्ये काय जाईल 65, आणि 130ला जर 65ने भाग दिला काय उरतो 2. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे जे काय आहे ते बरोबर उत्तर आहे. म्हणजे 6.5 लिटरचे 130 ml जर आपण काढले टक्केवारीमध्ये तर ते किती होतात, 2% होतात. पुढचा प्रश्न, एक वस्तू 400 रुपयाला विकल्याने 1/8 नफा झाला तर त्या वस्तूमध्ये किती रुपये नफा झाला असं त्यांनी विचारलं. बघा 400 रुपयाला विकल्यामुळे किती झाला 1/8, मग आपण फक्त नफाच काढून घेऊ. 400 गुणिला 1/8, 4 पंचे 20, याचा अर्थ 50 रुपये काय झालेले आहे तुम्हाला त्याच्यामध्ये नफा झालेला आहे. पुढचा प्रश्न, एक सोफा सेट ज्याची मूळ किंमत, मूळ म्हणजे खरेदी किंमत, ठीक आहे, 5000 रुपये होती, जर तो 4000 रुपयामध्ये विकला, म्हणजे 5000ला खरेदी केला आणि 4000 रुपयाला विकला, म्हणजे आपल्याला तोटा झाला. तर शेकडा तोटा किती, आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. ठीक आहे. मग आपल्याकडे शेकडा तोट्याचे सूत्र आहे, शेकडा तोटा बरोबर तोटा छेदामध्ये खरेदी किंमत गुणाकारामध्ये 100. आपलं हे सूत्र तुम्हाला काय करायचं, वापरायचं आहे. ठीक आहे.
मग तोटा किती झाला 1000 रुपये. छेदामध्ये खरेदी किंमत किती त्याची बघा 1000 रुपये. तोटा खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत ठीक आहे 5000 रुपये आणि टक्केवारीमध्ये करायचं म्हणून गुणीला 100. 2 0 2 0 काय होतील कट, 0 0 काय होईल कट, 5 2 10. म्हणजे याचा अर्थ 20% काय झाला तुम्हाला त्या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. जसाजसे 5 दराने 2500 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे बघा, इंटरेस्ट काढायचं म्हणजे आय काढायचा आहे. आपण एक एक मांडून घेऊ. आय म्हणजे आय बरोबर PTR, पी म्हणजे प्रिन्सिपल किती आहे, मुद्दल किती आहे 2500 ठीक आहे. पी टाईम किती आहे 5 वर्ष, दर किती आहे 5%, भागाकारामध्ये 100. 2 0 2 0 कट होईल म्हणजे 25 गुणीला 25 बरोबर 625. तर पर्याय क्रमांक 2 जे काय दिसतो तो पर्याय क्रमांक 2 त्यातलं पर्यायी उत्तर बरोबर आहे. अशा दोन संख्येचा गुणाकार 2160 आहे. मसावी 12 असेल तर लसावी किती. आता लसावी मसावीचा प्रश्न आहे. आपल्याकडे दोन संख्येचा गुणाकार दिला, मसावी दिली. आपल्याकडे सूत्र आहे दोन संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणीला मसावी. म्हणजे 2160 बरोबर 12 गुणीला लसावी. हा 12 इकडे भागाकारात जाईल. 2160 भागाकारामध्ये 12 बरोबर लसावी. आणि याला जर भाग दिला तर भाग जातो 180. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हा जो काही दिसतो पर्याय तो बरोबर पर्यायाच्यातला आहे 180. अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3,4,5 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 1 होते. आता आपल्याला एक लक्षात घ्यायचं, अशी लहानात लहान ज्यावेळेस हा प्रश्न विचारला जातो किंवा विचारलं जातं त्यावेळेस आपल्याला लसावी काढायचं असतो ठीक आहे. म्हणजे 3 4 5 यांचा आपल्याला काय करावं लागेल, लसावी काढावं लागेल. आणि बाकी 1 उरते असं म्हटल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, त्या लसावीमध्ये ते प्लस करावे लागतील. त्यावेळेस ते उत्तर बरोबर आहे. आणि लहानात लहान पाहिजे, मोठ्यात मोठी नको. आता याच्यातला पर्यायामधला सर्वात लहान पर्याय कोणता आहे 59. मग 59ला काय करायचं आपण बघायचं अगोदर, लसावी किती येतो रे 3 4 5चा लसावी किती येतो 60. म्हणजे 59 पर्याय उत्तर बरोबर नाही. आणि आता 60ला जर 3 4 5ने भाग दिला तर बाकी काय उरेल रे 0 0, कारण ती काय आहे लसावी. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल त्यामध्ये 1 प्लस करावा लागतो. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे काय आहे त्यातलं पर्यायी उत्तर बरोबर आहे. पुढं 16, 24, 36, 54 यांचा मसावी किती. आता ह्या सर्व संख्या कशा आहेत रे विषम संख्या. आता समसंख्या आणि समसंख्येचा जो काही दिसतो समसंख्येचा जो काही मसावी असतो तो समसंख्येचा मसावी किती असतो 2 ठीक आहे. तर यातलं पर्याय क्रमांक जे काही दिसतं ते पर्याय उत्तर काय आहे बरोबर आहे ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. 2 क्रमवार समसंख्येचा मसावी किती. 2 क्रमवार समसंख्येचा मसावी किती असतो, समसंख्याच असते. 1 चुकीचं ऑप्शन आहे, 3 पण चुकीचं आहे. 0 हा मसावी नसतो कधी, म्हणजे मसावी किती असायला पाहिजे 2. पुढची संख्या तुम्हाला दिलेली बघा, जी संख्या आहे 15 45 972 या संख्येतील 4 आणि 7च्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता 4ची स्थानिक किंमत काढून घ्यायची. 4 किती संख्या आहेत पुढं 1 2 3 4 1 2 3 4. फरक सांगितला म्हणून काय करावं लागेल आपल्याला वजाबाकी मायनस. दुसरी किती आहे 7 जशाला तसा ठीक आहे. 0 भाग जात नाही म्हणून हातचा घ्यावा लागेल ठीक आहे. तर इथं होतील 10, 10तून 7 गेला तर 3, इथं 9 इथं 9 इथं 3 म्हणजे 39,930. हा जो काही पर्याय क्रमांक 1 दिसतो त्यातलं पर्याय उत्तर काय आहे बरोबर आहे ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा जो काही सराव संच आहे हा सराव संच क्रमांक 7 ही जी काही आपली चाचणी परीक्षा आहे सराव संचमधली ती काय झाली आहे पूर्ण झाली आहे ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय आहे तर वेगवेगळे क्वेश्चन्स पेपरमध्ये पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला त्यांची काय करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे, सराव करायचा आहे ठीक आहे.
तर आमचं जे चॅनल तुम्हाला आवडलं तर काय करा, लाईक करा आणि काय करा, शेअर करा. ठीक आहे. चला तर मग आज आपण